नमस्कार. सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत चिकन पोपटी. सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. मी चिकन 1 किलो स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1.5 टेबलस्पून मीठ ॲड करत आहेत, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1/2 टेबलस्पून हळद आणि 1.5 टेबलस्पून आपला घरगुती तिखट मसाला, 1 टेबलस्पून चिकन तंदुरी मसाला, आलं लसूण पेस्ट 2 टेबलस्पून, दही 2 टेबलस्पून. दह्यातलं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे, घट्ट दही घेतलेलं आहे मी, आणि 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्याचबरोबर या शेंगांना पण आपण मॅरिनेट करूया चांगल्या प्रकारे. त्यासाठी मी फक्त मीठ, हळद आणि तिखट मसाला घेतलेला आहे. ते चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आता चिकन चांगलं जे आपण मसाले टाकलेले होते ते चांगलं आपण मिक्स करून मॅरिनेशनसाठी अर्ध्या तासासाठी ठेवूया साईडला. त्याचबरोबर वालाचे शेंगा पण तसंच आपण मिक्स करून अर्ध्या तासासाठी साईडला काढून ठेवूया. चिकन आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता वालाचे शेंगा आपण मॅरिनेट करत आहोत. मी 2 बटाटी बीन कापून घेतलेला आहेत आणि 4 अंडी घेतलेली आहेत. ती पण आपण नंतर ॲड करूया. आता आपण पोपटीसाठी लेयर लावून घेऊया. माझ्याकडे हा मातीचा भांडा अवेलेबल आहे. तो कुकर टाईपच आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही आपल्या नॉर्मली कुकरमध्येही करू शकता. तर त्यामध्ये आपण सर्व बाजूनी तूप लावून घेऊया. चांगलं एकजीव करून, जेणेकरून करपणार नाही. तूप आता मातीच्या भांड्याला चांगलं लावून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. ती पोपटी करपायला नाही पाहिजे, त्यासाठी मी कॉईल पेपर घेतलेला आहे. खाली आपण त्याच्या कॉईल पेपर टाकूया आणि नंतर आपलं केळीचं पान तर लेयर लावूया. सर्वात आधी शेंगांच्या लेयर लावूया आपण. बटाटा पण मी 2 टाकलेले आहेत कापून. आता पुन्हा त्याच्यावर केळीचं पान ठेवूया. केळीचे पान सर्व बाजूने आपण लावून झाल्यावर आता आपण चिकनचं लेयर ॲड करूया. सर्व चिकन नाही, 2 लेयरमध्ये आपण ॲडजस्ट करणार आहोत. सर्व चिकन एकत्र नाही टाकायचं आहे. चिकनचं फर्स्ट लेयर लावून झाल्यावर आता पुन्हा आपण केळीचं पान त्याच्यावर ठेवत आहोत. आता सेकंड लेयर आपला परत वालाच्या शेंगांचा लागणार आहे. आणि मी पुदिना ॲड केलेला आहे, जो अरोमा लागतो. आपल्याकडे बांबुड्याचा पाला अवेलेबल नाही आहे. पोपटीसाठी खास बांबुड्याचा पाला लागतो. तो नाही नसल्यामुळे मी पुदिन्याचा पाला आणि ओवा टाकणार आहे त्याच्यामध्ये. बांबुड्याचा पाल्याचा स्मेल सिमिलर ओव्यासारखा असतो, त्यामुळे मी ओवा आणि पुदिना टाकलेला आहे. आता लास्ट लेयर आपण पुन्हा चिकनचं लावून घेऊयात घट्ट. तर मी चारी बाजूनी आतमधून ओवा टाकत आहे.
आता केळीच्या पानं लावून चांगली आपण घट्ट पॅक करून घेऊया पोपटी. अजिबात हवा पण गेली नाही पाहिजे, अशा प्रकारे टाईट पॅक करून घेऊया. तुम्ही बघू शकता पूर्ण मी भरपूर केळ्याची पानं लावून ते टाईट केलेलं आहे. केळीची पानं आता लावून झालेली आहेत. आता भांड्याला पुन्हा आपण फॉईल पेपर लावत आहोत. फॉईल पेपर लावल्यानंतर घट्ट ढाकण लावणार आहोत आपण त्याला, जेणेकरून वाफ बाहेर येणार नाही. चांगल्या प्रकारे आपलं चिकन शिजेल. आता मी ते गॅसवर ठेवत आहे शिजण्यासाठी. मातीचं भांडं आपण गॅसवरून काढलेलं आहे. आता आपण बघूया आपली पोपटी झालेली आहे की नाही, चिकन पोपटी. तुम्ही बघू शकता चिकन चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. आता आपण ते सर्व करूया. छानपैकी असं वालाच्या शेंगांचा अरोमा येत आहे. बटाटी अंडी ही चांगल्या प्रकारे शिजलेली आहेत. मी 4 अंडी आणि 2 बटाटे टाकलेले. खरोखर ही तुम्ही नक्की घरी करून बघा. खूप सुंदर स्मेल येत आहे. तोंडाला पाणी सुटलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा माझी व्हिडिओ कशी आवडली आणि माझी रेसिपी कशी झाली. थँक्यू.